मराठी चित्रपटसृष्टीला नवजीवन देणारा चित्रपट दशावतार रिलीज झाला. परंपरांविरुद्ध आधुनिकीकरणाच्या कथानकाचा सुंदर मेळ घालणारी ही कथा प्रेक्षकांच्या मनात घर करते. जगभरातील समीक्षकांनी ह्या चित्रपटाला 8.5 पर्यंत सकारात्मक रिव्ह्यू दिले आहेत. दिलीप प्रभावळकर सरांनी बाबुल मिस्त्री ह्या पात्राला आपल्या अभिनयाने जिवंत केले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 8,15,00,000 रुपयाचा गल्ला जमा केला आहे. पण आता ह्या चित्रपटासाठी एक वाईट बातमी आली आहे. दशावतार हा चित्रपट पायरसीचा बळी ठरला असून संपूर्ण चित्रपट हा ऑनलाईन लीक झाला आहे. अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांनी खंत व्यक्त करत एक भावनिक पोस्ट केली आहे की आपल्याच लोकांनी असं करणं दुखावतं. पायरसीमुळे थिएटरमधील प्रेक्षकांची संख्या घटते, कोट्यवधींचं नुकसान होतं आणि कठोर परिश्रमाने बनवलेल्या चित्रपटांना न्याय मिळत नाही आणि इंडस्ट्रीचा विकास हा खुंटतो. प्रेक्षकांनो, चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट बघा, मराठी सिनेमाला बळकटी द्या. हात जोडून विनंती आहे की असं करू नका.